वतीने केपीएल ॲक्सेस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 गेले खरं तर मित्रांनो अंतिम दिवसासाठी थोडासा विलंब झाला, परंतु वरुण राजावर पुन्हा एकदा आपण नम्रतेने त्याला नतमस्तक झालो आणि तो थांबला आणि त्यानंतर हा अंतिम दिवसाचा सोहळा एक दिवस पुढे येत असताना पुढचं पाऊल आपण टाकलं आणि तो संपन्न झालेला आहे. या स्पर्धेसाठी ज्या आमच्या सर्व त्यामध्ये आमचे देणगीदार असतील, त्याचबरोबर आमचे सर्व पुरस्कर्ते असतील, त्यानंतर बक्षीसदाते असतील, या सगळ्यांचा आम्ही सर्वप्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, खूप खूप ऋण व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या, पाठिंबा दर्शवणाऱ्या सर्व सामाजिक संस्था पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याच्या दिशेने जात असताना सर्वाधिक महत्त्वाची आपली बांधिलकी आहे की या स्पर्धेची टॅगलाईनच होती की मैत्रीची गाथा आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ही स्पर्धा. तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 217 खेळाडू ऑक्शन मध्ये होते, तिथून हे 12 संघ तयार केले गेले. या 12 संघांनी खूप चांगला खेळ साकारला. आदरणीय सीतारामजी पेडेकर साहेबांनी जे मगाशी सांगितलं की या वर्षी जे पराभूत झालेत पुढच्या वर्षी तुम्ही जोमाने तयारी करा, पुन्हा एकदा या आणि तुमचा खेळ दाखवा आणि FCT म्हणजे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही जिंका. सर्वप्रथम सर्व संघ मालक, सर्व खेळाडू, सर्व पुरस्कर्ते, सर्व बक्षीसदाते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांना खूप खूप धन्यवाद देऊया. त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. यानंतर ज्यांच्या सहकार्याने गेली 4 दिवसांचा सोहळा 5व्या दिवसात दाखल झाला, ह्या 5 दिवसांमध्ये ज्यांची ज्यांची महत्त्वाची भूमिका, मग त्यामध्ये टेक्निकल टीम असेल, ज्यांच्या शब्द संग्रहातून शब्द संगमातून ही स्पर्धा रंगली, अशा सर्व आमच्या सहकार्यांचा यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्वप्रथम जी आमची ऑफिशियल टीम होती, कोणतीही स्पर्धा म्हटली साहेब की पंचांची भूमिका खूप महत्त्वाची राहते आणि या स्पर्धेसाठी पारदर्शक आणि त्याचबरोबर अचूक निर्णय प्रक्रिया राबवणारे आमचे 3ही पंच, ज्यामध्ये आदरणीय कैलाजी पिळणकर साहेब, त्याचबरोबर राकेशजी मोरे साहेब आणि आमचे सूरजजी बापकर साहेब, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. सर्वप्रथम आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो राकेशजी मोरे सरांना की आपण या आपला या ठिकाणी हा फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करतो आहोत. विपुलजी पवार, मी आपल्याला विनंती की आपले सहकारी या सन्मानासाठी तयार असू द्या. शैलीजी कुलकर्णी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण राकेश मोरे सरांचा सन्मान करूया. टाळ्या मित्रांनो वाजत राहिल्या पाहिजेत. पंचांची भूमिका गेले 5 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली आणि त्यानंतर हा अचूक आणि पारदर्शक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. थँक्यू. डीजे बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं स्लो राहू द्या. धन्यवाद राकेश मोरे सर. यानंतर आमचे दुसरे पंच आदरणीय कैलास पिळणकर सर, गुहागर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत, आणि त्याचबरोबर एक नामांकित पंच, ख्यातनाम पंच म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मयुरेश यांना विनंती करतो की आपण मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर आमचे तिसरे पंच आदरणीय सूरज बापकर सर यांना मी विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान, छोटेखानी सन्मान स्वीकारा. आपण 3ही पंचांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. समीरजी पिंपरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज बापकर सरांचा सन्मान करावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो. 3ही पंचांची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर पुढचा विशेष सन्मान असणार आहे ज्या टेनिस बॉलचं क्रिकेट, खरं तर
आपण लहानपणापासून रबर बॉलचं क्रिकेट खेळलेलो असतो, त्यावेळेला नारळाची बॅट, जावळीची बॅट आपण त्याच्याने खेळलेलो असू, त्यानंतर रबर बॉल आणि मग तिथून टेनिस बॉलचं क्रिकेट सुरू झालं. फार क्रिकेट प्रचलित नव्हतं, त्याला प्रचलित करण्याचं काम टेनिस बॉलचं क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत ते दिल्लीपासून अगदी पार जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलं. टेनिस बॉल क्रिकेटची जगातली पहिली टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी tenniscricket.in ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. तब्बल 4 कॅमेरे आपण या ठिकाणी वापरले. 21 लाख सबस्क्रायबर आहेत ज्यांचे. tenniscricket.in अर्थातच संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, संदीपजी पिलाणी सर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी सुमित तिवारी यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेचं अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं. प्रत्येक दिवशी भरपूर वॉचिंग होतं, व्ह्यूअर्स होतं आणि त्यामुळे या स्पर्धेला 4 नाही तर 7 चांद लागलेत असं मी म्हणेन. तर आपण tenniscricket.in च्या टीमचा या ठिकाणी सन्मान करूया. देवेंद्रजी असगोलकर यांना मी विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन tenniscricket.in या टेनिस बॉल क्रिकेट वाहिनीचं ज्यांनी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतरचा पुढचा सन्मान आहे यानंतरचा सन्मान आहे या स्पर्धेची जाहिरात ज्यांच्या माध्यमातून केली गेली. काही व्हिडिओज अपलोड केले गेले, एडिटिंग करण्यात आली आणि त्याद्वारे सोशल मीडियावर ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका ज्यांची राहिली ते कुणाल असगोलकर यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी योगीराजजी बावकर यांना विनंती करतो की मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण कुणाल यांचा या ठिकाणी सन्मान करावा. कोणकारू गावचे आहेत, आपल्या समाजातलेच आहेत आणि त्यांनी खूप चांगलं एडिटिंगचं काम करत असताना या व्हिडिओज सर्वांपर्यंत पोहोचवल्या. त्यानंतरचा सन्मान आहे या स्पर्धेची इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा सर्वच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही रील्स पाहायला मिळाल्या. त्यामध्ये श्रेया बरबटकर यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेलं होतं, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. सुदर्शन लाकडे यांच्या शुभ त्यांनी हा स्वीकारा. सुदर्शन लाकडे ऑन बिहाफ टू हर कारण त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला जातोय. प्रल्हादजी सुर्वे यांना विनंती करतो की आपण मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करावा. श्रेया बरबटकर रील स्टार आहेत, आपल्या समाजातल्याच आहेत आणि रील स्टार आहेत. त्यांचा देखील हा सन्मान आहे. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतरचा सन्मान आहे खरं तर ऊन वादळ पाऊस सर्व काही असताना हा संपूर्ण पिंडॉल असेल, मंच असेल, डगआउट्स असतील, त्याचबरोबर कमेंट्री बॉक्स असेल, या सगळ्याची व्यवस्था आणि आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभलं. मंडप डेकोरेटर तर साऊंड ऑपरेटर इथपर्यंत त्यांची ख्याती आहे. काही वेळेला आयोजकांनी सौम्य भाषेत, काही वेळेला कठीण भाषेत त्यांना अनेक सल्ले दिले, पण कधीही नाराज न होता त्या मित्राने ते सर्व स्वीकारले. मी स्वतः याचा साक्षीदार आहे गेली 7 दिवस. DJ सलमान यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आयमान आणि सलीम भाई, आपल्याला दोघांनाही विनंती करतो की दोघांनी आपण हा सन्मान स्वीकारा. या दोन्ही आमच्या मित्रांचा आपण सन्मान करूया. मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन विपुलजी पवार यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करावा. जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी देखील. धन्यवाद. असं सहकार्य आपण देखील आम्हाला प्रत्येक पर्वात द्या. यानंतरचा सन्मान आहे या खेळपट्टीसाठी ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्यांचं देखील सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. आई नवलाई हेदवतड या संघाने या खेळपट्टीसाठी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलंय. आई नवलाई हेदवतड संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तर आपल्याला विनंती आपण या आणि हा सन्मान स्वीकारा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आई नवलाई हेदवतड संघासाठी. नितेशजी हेदवकर आणि त्यांची संपूर्ण टीम, आपल्याला विनंती आहे आपला प्रतिनिधी पाठवा किंवा आपण स्वतः इथे असाल तर हा सन्मान स्वीकारा. क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी आदरणीय प्रकाशजी नाटेकर गुरुजींनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. तर आदरणीय उत्तेकर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय प्रकाश नाटेकर गुरुजी यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नाटेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित असतील
तर त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छित आहोत। आणि नाटेकर गुरुजी नसतील तर त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र किंवा त्यांचे जवळचे कोणी असतील तर हा सन्मान स्वीकारा। आदरणीय दुर्वासदादा कुलकर्णी हे नाटेकर गुरुजींच्या वतीने हा सन्मान स्वीकारतायत। मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ मयूर जांभारकर यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मोमेंटो देऊन आदरणीय प्रकाश नाटेकर गुरुजी ज्यांनी हे क्रीडांगण आम्हाला मिळवून देण्यासाठी खूप चांगले सहकार्य केलं आणि त्यांच्या वतीने हा सन्मान दुर्वासदादा कुलकर्णी स्वीकारतायत। यानंतर संपूर्ण 5 दिवसांसाठी जी विद्युत वाहिनी आपल्याला गरजेची होती ती प्रदीपजी जागकर यांच्या घरातून आपण वीज पुरवठा इथपर्यंत घेतला होता, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। आदरणीय प्रदीपजी जागकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मोमेंटो म्हणजे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी योगीराज भावकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा। मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवू देत आदरणीय प्रदीप जागकर सरांसाठी की त्यांच्या माध्यमातून हा विद्युत पुरवठा या ठिकाणी आला आणि त्यानंतर आपण ही स्पर्धा संपन्न केली। यानंतरचे 2 सन्मानचे महत्त्वाचे आहेत। संपूर्ण भारतभरातलं टेनिस क्रिकेट ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण सातत्यपूर्ण ऐकत आलेलो आहोत, तब्बल 12 राज्य आणि 11 पुरस्कार प्राप्त गुहागर तालुक्याची गुहागर नाही तर चिपळूण आणि गुहागर या 2 तालुक्यांच्या अगदी सीमेवर असलेलं गाव आहे आणि तिथून सुरुवात करणारा आपलाच एक सहकारी आणि त्यानंतर तिथून सुरुवात करत असताना जवळपास 30-35 वर्षांचा हा त्यांचा प्रवास आहे। जसं मी उल्लेख केला की 12 राज्य आणि 11 पुरस्कार प्राप्त असणारे चिपळूण रामपूरचे सुपुत्र आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज ख्यातनाम समालोचक आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत आदबडे सर ज्यांच्या वाणीतून ह्या सामन्यांचा एक वेगळा आनंद आपण अनुभवला आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांना की आपण प्रशांतजी आदवडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया। खरं तर त्यांचं वेळापत्रक बिझी होतं, आमच्या एका कॉलवर ते त्यांचं जे काम होतं ते मॅनेज करून या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या वाणीतून अमोघ वाणीतून आपण ह्या स्पर्धेला अजून 4 चांद लावू शकलो। प्रशांतजी आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद। केपीएल ॲक्सेसच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। यानंतर आमचा पुढचा सुमधुर आवाज गेली 4 ते 5 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर्वांना भुरळ घालणारे अभ्यासू समालोचक, महाराष्ट्रातली नाही तर भारतातली अशी एकही टेनिस बॉलची व्यावसायिक मोठी स्पर्धा ज्यांच्या विना पूर्ण झालेली आहे असं माझ्या अनुभवास नाहीये। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, मग सुप्रीमो ट्रॉफी असेल किंवा त्याचबरोबर एनबी ट्रॉफी असेल, प्रहार प्रीमियर लीग असेल, अशा भारतातील सर्व नामांकित स्पर्धांमध्ये जो आवाज आपण सातत्याने ऐकतोय असे वेळी मीरा भाईंदरचे सुपुत्र व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आदरणीय मनीष पाटील सरांचा सन्मान आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत। आदरणीय सत्यजित दादा आजगोलकर यांना मी विनंती करतो की आदरणीय मनीष पाटील सरांचा आपण सन्मान करूया। जोरदार टाळ्या होऊ देत मनीष पाटील सरांसाठी। थँक्यू। फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025चं पहिलं पर्व आता स्पर्धा घ्यायची म्हटलं त्याचं मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे आणि केपीएल ॲक्सेस ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली। या स्पर्धेचं नियोजन व्हावं याकरता प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत होता। मग त्याकरता या सगळ्यातला फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी आणि केपीएल ॲक्सेस ग्रुप आता मधला जो दुवा होता, मैत्रीचा धागा होता, मुलायम धागा होता, तो म्हणजे गोपी जाधव। आणि स्पर्धा ना आम्ही करतो म्हणजे प्रत्येकजण स्पर्धा करत असतो, समालोचक म्हणून आपण जात असतो, पण तिथे एक भूमिका असते की त्या आपल्या समालोचन कक्षामध्ये जायचं आणि समालोचन करायचं। परंतु फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचं जे आयोजन झालं या आयोजनामध्ये एक समालोचक म्हणून, एक अँकर म्हणून आणि आयोजक अशीच एक तिहेरी भूमिका ज्यांनी बजावली आणि एक व्यावसायिक समालोचक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बोलबाला आहे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, एनबी ट्रॉफी असेल, त्याचबरोबर आपण बघितलं तर प्रहार प्रीमियर लीग सारखी व्यावसायिक स्पर्धा आणि लेदर बॉलच्या स्पर्धा, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरच्या स्पर्धा असतील, पुण्यनगरीमधल्या MCAच्या स्पर्धा असतील, ते ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत असे आपले परममित्र जे 7 तारखेला इथे आले,
म्हणजे आपल्या घरातलं लग्न असेल ना तर त्याकरता तयारी करावी लागते. हे आपल्या घरातलं लग्न होतं, हे आपल्या घरातली स्पर्धा होती आणि आपली स्पर्धा म्हणून या ठिकाणी गोपी या ठिकाणी दाखल झाला. स्पर्धेला नवा चेहरा देण्याचं काम केपेलने केलंय आणि ते तुम्हाला भावलेलं आहे. म्हणून या मित्राचा यथोचित सन्मान आणि त्याच्याकरता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करणार आहोत. संदीप दुपावकर साहेबांना विनंती, समीर दुपावकर साहेबांना विनंती आहे, सहसचिव आहेत त्यांच्या शुभ हस्ते या मित्राचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेट आणि आपली स्पर्धा म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे गोपी जाधव, गोपीचंद जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. गोपी, थँक्यू सो मच. या स्पर्धेला नवीन चेहरा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर पुढचा गौरव या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही संघांना विनंती, अगदी जवळ येऊन थांबा. 5 मिनिटांमध्ये हा अत्यंत सुंदर देखणा गोड कार्यक्रम बघण्याचा इथे संपन्न होणार आहे. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशन केपीएल ॲक्सिस ग्रुप आयोजित खारबी समाजाच्या तरुणाईकरता हक्काचं व्यासपीठ निर्माण करणारी मानाची स्पर्धा. यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी काही सन्मान आपण करतो आहे. प्रथम क्रमांकाचं चषक या ठिकाणी ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे, त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचा जो चॅम्पियन संघ बनलेला आहे त्याचे संघ मालक परेश बावकर, मुकेश अस्कोलकर आज खुश दिसत आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. दोघांनी पुढे यायचंय. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवेंद्र अस्कोलकर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान. परेश बावकर आणि मुकेश अस्कोलकर यांचा सन्मान टाळ्यांचा गजर करा. विजेता संघ आहे. त्यानंतर मयुरेश पटेकर, नवनाथ जाटकर, नित्यानंद अडुरकर बर्जा फायटर संघाचे संघ मालक आहेत. त्यांच्या संघाने देखील दर्जा या ठिकाणी आपल्याला दाखवला तर त्यांचाही सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 संघ मालकांचा सन्मान रनअप संघ आणि त्यांचे संघ मालक आहेत मिस्टर मयुरेश पटेकर, जगन्नाथ नवनाथ जाटकर आणि त्याचबरोबर नित्यानंद अडुरकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन, त्यांचा सन्मान आपण करतोय. विपुल पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. डीजे मास्टर. टाळ्या कमी पडून देऊ का? टाळ्यांचा गजर करा. दर्जा फायटर अभिनंदन, रनर अप टीम आणि त्यांचे संघ मालक त्यांचा सन्मान. त्यानंतर या स्पर्धेच्या दरम्यान एक अतिशय हटके अशी ट्रॉफी आहे. अर्थात त्याचे स्पॉन्सर त्यांचाही यथोचित सन्मान आपण करणार आहोत. कुमारी सेहेर सिद्धांत पावसकर प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्याचे स्पॉन्सर आहेत. त्यांना विनंती करेन आपण घ्यायचं आहे. सेहेर सिद्धांत पावसकर आणि एक गोड बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी असणार आहे. सिद्धांत पावसकर यांच्यासाठी आधी एकदा टाळ्या वाजवा. एकदा आपण आधी टाळ्या वाजूया. एकदा टाळ्या का? कारण ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केले, परंतु फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचं इतकं चांगलं आयोजन बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या पर्वामध्ये देखील पहिली ट्रॉफी माझ्याकडून असणार आहे. सिद्धांत पावसकर आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. 2026 मध्ये संदीपजी बरवटकर यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला. सिद्धांत पावसकर 2026 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वाकरता ट्रॉफीचे स्पॉन्सर असतील सेहर सिद्धांत पावसकर. त्यानंतर रनरअप संघासाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे त्याचे स्पॉन्सर आहेत सॅनिटायझर ग्रुप कोण कारुळ. आज त्यांनाही विनंती करेन आपण या आपलाही गौरव या ठिकाणी केला जाईल. सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सॅनिटायझर ग्रुप कोण कारुळ. राहुलजी पालशेतकर अध्यक्ष आहेत सॅनिटायझर ग्रुप कोण कारुळचे. त्यांचा गौरव या ठिकाणी आपण करतो आहे. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये सतीजी दुपावकर साहेब आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सॅनिटायझर ग्रुप या. टाळ्या कमी पडून देऊ नका. टाळ्यांचा गजर करत राहा. कारण सॅनिटायझर ग्रुप देखील एक मोठी अनाउन्समेंट करण्याच्या तयारीमध्ये आहे. जोरदार टाळ्यांचा गजर सॅनिटायझर ग्रुप साठी. त्यानंतर
पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते आमचे स्पॉन्सर आहेत पंकज गुरव, त्यांचे मनापासून धन्यवाद. 1000 पाण्याच्या बॉटल्स त्यांनी या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आणि खरं तर या प्लीज मला वाटतं अक्की हा पुरस्कार या ठिकाणी घेत आहेत. समीर या ठिकाणी हा पुरस्कार या ठिकाणी घेत आहेत. अर्थात या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतायत. त्यांचा सन्मान आपण करूया. पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. फक्त टाळ्या कमी करून देऊ नका. पाणी प्यालं की नाही तुम्ही? सगळ्यांनी घेतलं की नाही पाणी? या स्पर्धेच्या दरम्यान आमचे सर्व प्रायोजक आणि त्यांचा मी शाब्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मानवगिराचा पुरस्कार स्वर्गीय प्रचोद उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉयज कोण कारुळ निखिल सारंग या ठिकाणी प्रज्योत उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉईज कोण करू यांच्या एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. मालिकेवरचे आमचे स्पॉन्सर आहेत. उत्कृष्ट फलंदाज फ्रान्सी अजिंक्य जाकर, त्यांचेही मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज ईशानवी जितेंद्र आजगोरकर, त्यांचेही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेळणेश्वर, त्यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चौकारांचा बादशाह आदित्य प्रकाश पालशेतकर, त्यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. या स्पर्धेकरता आपलं योगदान प्रचंड आहे. त्याचबरोबर षटकारांचा बादशाह गादीवाला स्ट्रायकर ग्रुप अस्कोली, या स्पर्धेकरता उगवता तारा हा जो पुरस्कार आहे आरव नितीन खरबटकर, अथर्व सुदेश लाकडे, सरोज राजेंद्र हेदवकर, संगम रमेश खरबटकर, त्यांचे धन्यवाद. ओल्ड इज गोल्ड सौ मंजुश्री मंगेश सारंग, थँक्यू सो मच. अंतिम सामनावीर अधिराज उमेश अडुरकर, या स्पर्धेकरता प्रत्येक सामनावीर चषक गोपीचंद सहदेव जाधव आणि त्यांचा सहपरिवार तरीबंदर. या स्पर्धेकरता मुकेश अस्गोलकर, रत्नागिरी जिल्हा खारबी असोसिएशनचे अध्यक्ष, आणि परेश पुरुषोत्तम बावकर उपाध्यक्ष. सर्व बॉलची व्यवस्था आपण केलेली आहे. प्रत्येक सामनावीर टी शर्ट भूषण दालन श्री सिद्धिविनायक डोंबोली निवाळी नाका यांच्याकडून आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत. आणि यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहा. फक्त एकदा सर्वांसाठी जे आपले प्रायोजक आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. आणि आता गोड कार्यक्रम म्हणजे मान्यवरांचा सन्मान झाला, सगळे सत्कार झालेत. ज्याकरता हे खेळाडू या ठिकाणी प्रतिष्ठा करतायत तो गौरवाचा कार्यक्रम सुरू होतो आहे. आपण पहिल्यांदा व्यक्तिगत पारितोषिक देणार आहोत. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार जाहीर केला जातो आहे. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि आता सर्व खेळाडू दोन्ही संघांचे सर्व खेळाडू प्रिन्स शुभम 11 टीम चला लवकर पुढे यायचे. त्याचबरोबर बर्जा फायटर आपण दर्जा या ठिकाणी निश्चितच आहे तुमचा. चला या स्पर्धेतलं अंतिम सामन्यातला महत्वाचा मानाचा पुरस्कार सामनावीर मॅन ऑफ द मॅच, आणि हा पुरस्कार देण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो आहे प्रभाकरजी नाटेकर साहेबांच्या शुभस्त्या पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आणि अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय. तत्पूर्वी अधिराज उमेश अडुरकर, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तो खेळाडू आहे या मॅच मध्ये पलवणार करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही स्वप्न साकार करणार, दोनदा हरलं तिसऱ्यांदा नाही हरणार. सामन्याचा मार्गरी ठरतोय आकाश धाककर. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी आकाश जातकर या सामन्याचा हिरो ठरतोय. आकाश जातकर साठी जोरदार टाळ्यांचा गजर. आयकॉन आणि कॅप्टन अभिनंदन आकाश जातकर. त्यानंतर पुढचा पुरस्कार आपण लगेच देणार आहोत या स्पर्धेमध्ये. उगवता तारा आरव नितीन खरबटकर, अथर्व सुदेश लाकडे,
सरोज राजेंद्र येदवकर, संगम रमेश कारबडकर स्पॉन्सर आहेत आणि या स्पर्धेतला उगवता तारा हा पुरस्कार देण्याकरता मंचावरून आमंत्रित करतो आहे मान्यवर आरव नितीन कारबडकर, अथर्व सुदेश लाकडे आणि सरोज राजेंद्र येदवकर, संगम रमेश कारबडकर. आपण व्यासपीठावरती या. उगवता तारा फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 मान्यवर या ठिकाणी त्यांच्यापैकी आपण एक लक्ष्मणजी पावसकर साहेबांना विनंती, आपल्या शुभस्त्या पुरस्कार दिला जाईल. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 रायझिंग स्टार ऑफ द टूर्नामेंट अँड प्राइज गोज टू बर्जा स्टार स्मिथ वायकरकर. Excellent performance by Smith Waikaker. स्मिथ साठी जोरदार टाळ्यांचा गजर. रायझिंग स्टार ऑफ द टूर्नामेंट स्मिथ वायकरकर, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. म्हणजे त्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर पुढचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. ओल्ड इज गोल्ड मंजुश्री मंगेश सारंग, तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि मधुरा फोटो स्टुडिओ नवानगर, आपले मनापासून धन्यवाद. या स्पर्धेकरता तुम्ही निश्चितच चांगले योगदान दिलेले आहे. आणि त्यांचा सुपुत्र आता या ठिकाणी येतोय, निखिल सारंग, आपण यायचंय. हा पुरस्कार आपल्या शुभस्ते दिला जाईल. आता सकाळी झालेल्या स्पर्धा, या स्पर्धेमध्ये 2दा मॅन ऑफ चा पुरस्कार आपल्या जवळच्या गावामध्ये ज्याने घेतलेला आहे. इथेही अप्रतिम कामगिरी, एकाच दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 सामने त्याने खेळलेले आहेत. तो खेळाडू आहे ओल्ड इज गोल्ड फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 1. ओल्ड इज गोल्ड अवॉर्ड गोज टू वन अँड ओनली मिस्टर मच्छिंद्र अमेरिका. 40+ के खिलाडी है. सकाळी आपण बघितलं तर या खेळाडूने 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार प्राप्त केले होते. काल देखील धमाकेदार खेळ त्याचा झालेला आहे. अप्रतिम कामगिरी. मच्छिंद्र आंबेडकर 40+ चा खेळाडू आहे, शिवमलार संघाचा खेळाडू. कालच्या दिवसभरामध्ये 12 ओव्हर टाकलेले आहेत. मच्छिंद्र, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर गादीबाला स्ट्रायकर ग्रुप, तुमचे मनापासून धन्यवाद. षटकरांचा बादशाह हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रायोजित केलेला आहे. आणि हा पुरस्कार देण्याकरता कोणी प्रतिनिधी असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गादीवाला स्ट्रायकर, जरा वेळ घेऊ नका, कारण आपला सगळ्यांचा वेळ देखील अमूल्य आहे. इथे असलेला प्रत्येक खेळाडूचा देखील वेळ अमूल्य आहे. गादीवाला स्ट्रायकर ग्रुप असगोली, एक जण आपण व्यासपीठावरती यायचंय. हा पुरस्कार देण्याकरता मी आमंत्रित करतो आहे अजिंक्य कटनाक, प्रतिनिधी आहे गादीवाला स्ट्रायकर असगोली. अँड नेक्स्ट अवॉर्ड फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 षटकरांचा बादशाह. आणि तो खेळाडू आहे, त्या खेळाडूचं नाव अवॉर्ड गोज टू वन अँड ओनली मिस्टर जिन्होंने 15 छक्के जड़े, कमाल की बल्लेबाजी की है. टीम का नाम बर्जा फाइटर, खिलाड़ी का नाम चंदन सुरवे. षटकरांचा बादशाह पुरस्कार चंदन सुरवेच्या शिरपेच्या मध्ये रोवला जातोय. 15 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. ज्या फायटरच्या या खेळाडूंनी दर्जा दाखवला, चंदन सुरवे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर आपण पुढचा पुरस्कार लगेच देतोय. अत्यंत महत्वाचा पुरस्कार, चौकारांचा बादशाह पुरस्कार आहे आणि तो प्रायोजित केलेला आहे आदित्य प्रकाश पालशेतकर व वेदांत नंदू जाकले असगोली. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला विनंती आहे, आदित्य प्रकाश पालशेतकर यांच्या घरातलं कोणी असेल किंवा स्वतः तो असेल तर आपण यायचंय, किंवा वेदांत नंदू जाकले. चौकारांचा बादशाह पुरस्कार मुकेश असगोलकर, आपल्याला विनंती आहे, तुम्ही देखील आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहात. आणि केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 1 चौकारांचा बादशाह पुरस्कार जातोय. त्या खेळाडूचं नाव आहे ज्याच्या बॅट मध्ये निघालेत 1 डझन चौकार. तो खेळाडू आहे ज्याने या क्रिकेटच्या खेळामध्ये भरलाय रंग. तो खेळाडू आहे निखिल सारंग. एक डझन चौकार म्हणजे 12 चौकार, खणखणीत चौकार. टाळ्यांचा गजर पण खणखणीत झाला पाहिजे. निखिल सारंग
यानंतर उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार आपण देणार आहोत फ्रान्सी अजिंक्य जाकर. आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यायचंय. फ्रान्सी अजिंक्य जाकर किंवा त्यांच्या घरातलं कोणी असेल हा पुरस्कार देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतो आहे. सत्यजित धोपावकर आपल्या शुभ सत्यजित धोपावकर यांच्या शुभस्त्या पुरस्कार दिला जाईल. केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025. Next award, base batter. This award has been presented by honorable guest Mr. सतीजी. और अब जाकर ये कमाल का खेल रहा है उस खिलाड़ी का नाम है बेस बैटर ऑफ द टूर्नामेंट. प्राइज गोस टू जिन्होंने 119 रन बनाए, बहुत ही शानदार बल्लेबाजी की है, सबसे ज्यादा रन और गेम चेंजर खिलाड़ी, शानदार प्रदर्शन. बेस बॅटर गोस टू. तुम्हाला काय वाटते कोणाला मिळाला पाहिजे? बेस बॅटर ऑफ द टूर्नामेंट प्राइज गोस टू आकाश धाकर. चॅम्पियन ठरलेला आहे. त्यानंतर उत्कृष्ट बॉलरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. ईशानबी जितेंद्र असगोलकर अर्थात आमचे स्पॉन्सर आहेत. यानंतर हा पुरस्कार देण्याकरता ईशानबी जितेंद्र असगोलकर, सत्यजितजी असगोलकर यांच्या शुभस्त्या पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. दिस प्राइज हॅज बीन प्रेझेंटेड बाय सत्यजित असगोलकर अँड Friendship Champion Trophy 2025 Season 1 Base Bowler of the Tournament जिन्होंने 1 डजन विकेट लिए हैं. 1 डजन विकेट. Base Bowler of the Tournament prize goes to one and only Mr. रोहित सुरभे. बर्जा फायटर रोहित सुरभे याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. एकूण 12 विकेट त्यानं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणून तो ठरतो या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जाईल स्वर्गीय मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेळेश्वर. आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल मंचावरती यायचे. मित्रप्रेम ग्रुप वेळेश्वर, मित्रप्रेम ग्रुप वेळेश्वर, स्वर्गीय मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ एकदा यांच्याकरता टाळ्यांचा गजर करा. कारण मित्रप्रेम तर आहे परंतु ज्या पद्धतीने मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल उच्च कोटीची कामगिरी केलेली आहे. त्या संघाचं नाव आहे जय केदारनाथ भोळे आणि खेळाडू आहे शुभम पावसकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 शुभम साठी जोरदार टाळ्यांचा गजर. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे मनापासून आभार. यानंतर आपण पुरस्कार देणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सॅनिटायझर ग्रुप कोण करोड अर्थात आपण व्यासपीठावरती यायचंय. सॅनिटायझर ग्रुप द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सेकंड प्राइज. सॅनिटायझर ग्रुप आकर्षक ट्रॉफीचे स्पॉन्सर आहे आणि आता या स्पर्धेमध्ये उपविजेत्या संघाचा गौरव. अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी निश्चितच केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु फायनलच्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 रनर अप टीम का नाम बर्जा फाइटर. बर्जा फाइटर टीम आपल्याला व्यासपीठावरती यायचंय.
रनर अप टीम या स्पर्धेमध्ये बर्जा फायटर अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. सेकंड प्राइज फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 सॅनिटायझर ग्रुपच्या वतीनं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचा आवाज होऊ द्या. बर्जा फायटर गणपती बाप्पा. अभिनंदन, कंग्रॅच्युलेशन बर्जा फायटर. यानंतर मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे मालिकावीर स्वर्गीय प्रज्योत उदय मेहता यांच्या स्मरणार्थ ब्रँड बॉईज कोणकारूर यांच्या वतीनं. ब्रँड बॉईज कोणकारूर आपण या ठिकाणी जर उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यायचे. ब्रँड बॉईज आणि ब्रँड बॉईजची टीम मंचावरती येते आहे. डीजे मास्टर आपण रेडी राहायचंय, तयार राहा, कारण आता दोनच पुरस्कार, एक तर विजेता आणि त्यानंतर मालिकेचा पुरस्कार दिला जाईल. टेनिस क्रिकेट .in वरती आपण बक्षिसाचा 16 याची देई याची डोळा पाहता आहेत. या ठिकाणी मालिकेचा पुरस्कार दिला जाणार आहे ब्रँड बॉयच्या वतीनं. इथे त्यांची टीम तयार आहे आणि या स्पर्धेमध्ये अर्थात अतिशय दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. त्यामध्ये नॉमिनेशन पण आहे. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 एनी गेसेस मालिकावीर पुरस्कार. आवाज लवकर. निखिल की आकाश की चंदन. निखिल, आकाश. आवाज येऊ द्या. आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तिकडे चंदन, तिकडे आकाश पण आहे. आणि या स्पर्धेतला मालिकेचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे, त्याचे पॉइंट आहेत 671 671. एकूण आपण बघितलं तर त्याचे पॉइंट आम्हाला माहिती पडलेले आहेत. पहिल्या रँकिंग वरती आहे खेळाडू. आणि आता केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 1 मॅन ऑफ द सिरीज प्राइज गोज टू शिवम अँड प्रिन्स 11 संघाचा तो खेळाडू असू शकतो किंवा आकाश पण असू शकतो. चंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बघितला. उत्कृष्ट बॅट्समन बघितलेला आहे, गोलंदाज पाहिलेला आहे, षटकारांचा बादशाह पण बघितलेला आहे. पण मालिकेचा पुरस्कार तो खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज गोज टू वन अँड ओनली मिस्टर निखिल सारंग. क्रिकेटच्या खेळात त्यांनी भरले रंग आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे निखिल सारंग. निखिल सारंग. टाळ्यांचा गजर होत होता, टाळ्यांचा आवाज होत होता. बोला गणपती बाप्पा. निखिल, कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. निखिल सारंग. बाबा आता तू जायचं नाही, याचा प्रॉब्लेम आहे एक. याचा प्रॉब्लेम आता बघा गंमत याची. हे ट्रॉफी आता मध्ये मिळाले, कसं वाटतंय? मालिकावीरचा पुरस्कार मिळालेला आहे. चांगलं वाटतंय. आता याला बेटा काय कसं वाटतंय? तो गेलं गारगार वाटतंय. बाबा इतकी मोठी टुर्नामेंट, ही ट्रॉफी आता घरात बातमी द्यायची आहे, सांगायचं तर पहिल्यांदा कोणाला सांगशील? आई बाबांना. दुसरा पर्याय नाहीये. ठीक आहे, परंतु या स्पर्धेत खेळताना जी टीम ज्या पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे, एकूण आयोजन झालं, त्याबद्दल काय सांगशील? एकदम सुंदर नियोजन आणि आयोजन. अगदी थोडक्यात बोलतो पण मोठी कामगिरी करून जातो. तर निखिल सारंग यांचं नाव आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये त्यांनी रंग भरण्याचं काम केलेलं आहे आणि स्पर्धेतला सर्वात मोठा मानाचा पुरस्कार या निखिलच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर निखिल सारंगसाठी. अभिनंदन निखिल, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आणि आता यानंतर महत्वाचा पुरस्कार अर्थात या स्पर्धेतला विजेता केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेमध्ये सेहर सिद्धांत पावसकर प्रथम क्रमांकाचा चषक आणि त्याचबरोबर आता आमचे सर्व मान्यवर, मला वाटतं आता सगळे उभे राहा तुम्ही. त्याचबरोबर मी विनंती करेन सेहर सिद्धांत पावसकर आपण पण यायचे.
आमचे सगळे तुम्ही मध्ये राहते, तुम्ही मध्ये येते, मध्ये मध्ये या, कारण तुमच्यासारखे सिद्धांत आम्हाला बरेच पाहिजेत पुढच्या वर्षाकरता. कारण या ठिकाणी आपण बघितलं तर ही ट्रॉफी सिद्धांतच्या हातामध्ये आहे. सिद्धांत पावसकर ट्रॉफीचे प्रायोजक आहेत आणि विजेता संघ ज्यांनी 2 सामन्यामध्ये पराभव स्वीकारला आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025चा फायनलचा खिताब पटकावलेला है तो संघ है. राह के बाधा को सफलता की सीढ़ी बनाने वाली टीम को चैंपियन कहलाते हैं. तो चैंपियन टीम है शिवमन प्रिंस 11. प्रिंस 11 डीजे मास्टर. सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि इथे आता शिवमन प्रिंस 11 संघाचा गौरव केला जातोय. त्यांचा आवाज बघा, त्यांचा आवाज बोला, बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हिप 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 हिप. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. क्या बात है. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या विजेत्या संघासाठी. आज खारवी समाज जिंकलेला आहे. आज या ठिकाणी केपेल एक्सेल जिंकलेला आहे. आज या ठिकाणी आपण बघितलं तर शिवमन प्रिंस 11 जिंकलेला आहे. मनापासून अभिनंदन. tenniscricket.in वरती आपण हा पूर्णपणे रंगारंगी असा पसरवण्याचा सोहळा या ठिकाणी पाहिलेला आहे. केपेल एक्सेल ग्रुपचे मनापासून धन्यवाद. गोपी जाधव तुम्ही आम्हाला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. tenniscricket.in वरती आपण अतिशय गोड असा कार्यक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे. जाता जाता आता एवढंच म्हणेन, सगळ्यांचे आभार आहेत, प्रायोजकांचे आभार, मैदानावरती ज्यांनी मैदानावर त्यांचे मनापासून आभार, सगळ्यांचे आभार. एवढं करत असताना कोणाचा सन्मान राहिला असेल त्या सगळ्या व्यक्तींचे या ठिकाणी शब्द असून आभार व्यक्त करून क्रिकेट के मैदान पर करना पड़ता है छाप और काटा. क्रिकेट के मैदान पर करना पड़ता है छाप और काटा. दिस इज प्रशांत आदवड़े सिंह. बाय बाय टाटा. फिर मिलेंगे अगले साल, तब तक के लिए नमस्कार. नकळत आम्हाला सहकार्य केलेल्या कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर आयोजकांनी हा जो सोहळा आयोजित केला त्यासाठी सर्व आमचे केपेल ॲक्सिस ग्रुप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपली नोकरी, धंदा, व्यवसाय, कामकाज सर्व काही सांभाळत असताना या स्पर्धेचा हा सोहळा त्यांनी या ठिकाणी उभारला आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी खूप खूप गौरव करणं गरजेचं आहे. ते सर्व आमचे केपीएल ॲक्सिस ग्रुपचे सर्व केपीएल ॲक्सिस ग्रुप सर्व सहकार्य मध्ये या. केपीएल ॲक्सिसचे आमचे सर्व सहकारी एका फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. मनीष पाटील सर आपण देखील या. तर हे आहेत केपीएल ॲक्सिस ग्रुपचे आमचे सर्व सहकारी. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी दाखल झालात त्यासाठी आपले खूप खूप आभार आहेत. यानंतर केपीएल ॲक्सिस ग्रुपच्या परवानगीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतो. आणि गेले 5 दिवस तुम्ही आम्हाला सहन केलं. त्यामध्ये जे जे काही चांगलं सांगितलेलं आहे ते तुमच्याकडे ठेवा. जे जे काही चुकलं असेल ते आमचं